क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आडगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या दारूची वाहतूक तसेच जवळ बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या। त्या अनुषंगाने आडगाव येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने 17 जून रोजी तपोवन भागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी कॉलेज जवळ एक सफेद रंगाचा छोटा हत्ती व काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी अशा 2 गाड्यांमधून दारूचे बॉक्स विक्रीसाठी घेऊन जात असताना छापा टाकला असता गाडीवरील चालक तात्काळ फरार झाले। छोटा हत्ती गाडी क्रमांक MH 15 JC 2814 या वाहनात 30,720 रुपये किमतीचे व होंडा सिटी गाडी नंबर MH 19Q 9911 या गाडीत 34,560 रुपये किमतीची अवैध दारू मिळून आली। मुद्देमाल आणि दोन्ही वाहनांसह एकूण 5,35,280 रुपये किमतीचा मुद्देमाल आडगाव पोलिसांनी हस्तगत केला। या गुन्ह्यातील चालक राकेश उर्फ रवी राजू भालेराव वय वर्ष 35 राहणार सैलानी बाबा चौक वाल्मिकी नगर वाघाडी पंचवटी तर मनोज रमेश खैरे वय वर्ष 30 राहणार विखरणी तालुका येवला जिल्हा नाशिक या दोघांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोर्डे, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण डाईंगडे, मयूर निकम, सुरेश नरवाडे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, दिनेश गुंबाडे, सचिन बाहेकर, निखिल वाघचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, वैशाली महाले या सर्वांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर संजय हिरे, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।